ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधला। विजयाचा खरा मानकरी मी नसून कार्यकर्ते, फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणुकीत 10,000पर्यंत मतदारांना पैसे दिले, पैसे वाटण्यासाठी प्रचाराची वेळ वाढवली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। रामगिरी या ठिकाणी आज बोलावली बैठक। नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी। वरिष्ठ नेते महायुतीमध्ये लढण्यास आग्रही, कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंसमोर मागणी। दरम्यान फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा। भाजप नगरपालिका निवडणूक निकालाची आज समीक्षा करणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि जबाबदारी देण्यात आलेले मंत्री उपस्थित असणार। येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल। एकत्र लढले तर सर्वच ठिकाणी महायुती विजयी होईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र चर्चा करतील। संजय शिरसाट यांची पालिका निवडणुकांसाठी जागा वाटपावरून प्रतिक्रिया। एकत्र पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार। वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याची तयारी। मातोश्रीवरती आज प्रमुख नेत्यांची बैठक। संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरती बैठक। दोन्ही ठाकरे बंधूंमधील शिवडीचा वाद मिटला। सूत्रांची माहिती, प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या जागांवरनं होता वाद। यापैकी एक मनसेला तर उर्वरित 2 ठाकरेंच्या सेनेला। सूत्रांची माहिती। संजय राऊतांकडून शिवतीर्थावरती राज ठाकरेंची भेट। जागा वाटपासंदर्भात राऊत तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थावर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची देखील उपस्थिती। 2 भावांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतायत, हा एक नवीन प्रयोग। राऊतांची माहिती। पुन्हा पाहूया बातम्या सुपरफास्ट। प्रीती संगम नाही तर हा भीती संगम। 2 भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। तर राज ठाकरे, संजय राऊत आणि बाळा नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा। ठाकरे बंधूंचं नाटक नाही, हे तर प्रीती संगम। यात लोकच सामील होणार। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची टीका। तर महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप ठरवू शकत नाही, जनता ठरवेल, राऊतांचा निशाणा। ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र येणं हा ढोंगीपणा। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा, बावनकुळेंची प्रतिक्रिया। चंद्रपुरात 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं उधळला विजयाचा गुलाल। पराभवानंतर मुनगंटीवारांचा पक्षाला खर्च आहेर। 4 जिल्ह्यात एकालाही मंत्रिपद न दिल्याचा फटका बसल्याचं वक्तव्य। मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले, केंद्रातील आणि राज्यातले नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे। अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय। मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरती किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया। मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामं करतो, नाराज असलेल्या मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर महापालिका निवडणुका झाल्यानंतर मी राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, मुनगंटीवारांची माहिती। मुंबईत 100% महायुती होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेना देखील एक पाऊल मागे जाईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसात मुंबई पालिकेच्या जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेत बैठक। 150 जागांवरती निर्णय तर उर्वरित 77 जागांवरती पेच कायम। मुंबईत शिवसेना 125 जागा लढवण्यावर ठाम, तर भाजपही 150 जागा लढवण्यावरती ठाम असल्याची माहिती। पालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवलाय। मुंबईत भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार। पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजित पवारांची रणनीती। सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती।
पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतो का यावरती चर्चा झाल्याची माहिती. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लवकरच घोषणा होईल. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं बोलणं झालंय. दत्ता धनकवडे यांची माहिती. तर तुतारीचा उमेदवार घड्याळावरती लढणार असल्याचंही धनकवडेकडनं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची मोटरसायकल रॅली. ठाकरेंच्या कार्यालयासमोर रॅली आली असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं योगदान मी नाकारत नाही. कणकवलीतील शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांची प्रतिक्रिया. कणकवलीत विकास निधी देण्यासाठी उदय सामंत आणि निलेश राणेंनी मदत करावी, पारकरांचं आवाहन. जळगावातील 40 गावात नगरपरिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावरती अज्ञातांकडून दगडफेक. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण. पुढील तपास सुरू. अकोला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग. संजय राठोड यांची पदाधिकाऱ्यांसह तातडीची बैठक. नगरपरिषद निवडणुकांचं अपयश भरून काढण्याचे राठोडांचे निर्देश. लोकसभेत जनतेनं निवडून आणल्याचा राक्षसी आनंद होता. लोकांनी तो माज उतरवला. मल्हार पाटील यांचा ओमराजे निंबाळकरांवरती निशाणा. धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून आणा, मल्हार पाटलांचं आव्हान. पंढरपूर नगर परिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके विजयी. चिरंजीव शौर्य भालकेचा दंड थोपटल्याचा व्हिडिओ व्हायरल. आमचा पराभव झाल्यावर विरोधकांनी दंड थोपटले, पण मी माझी आई निवडून आल्यानंतर दंड थोपटल्याचं शौर्यनं सांगितलं. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालकेंच्या विजयानंतर पंढरपुरात भव्य रॅलीचं आयोजन. भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांच्याकडनं मतदारांना अभिवादन. परळी नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फेसबुकवरती व्यक्त केली खदखद. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका. काम करताना भांडवलदार आणि श्रीमंतांना प्राधान्य देऊ नका. पदाधिकाऱ्यांकडून खदखद व्यक्त. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये निवडणुकीच्या जल्लोषादरम्यान क्षुल्लकरणावरून जीवघेणी मारहाण. गंभीर जखमी. नागपुरातील रुग्णालयात भरती. तुमसर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद. धनंजय मुंडे आणि शहांची भेट म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा. मुंडेंना आधीच सांगितलंय. अजित पवारांची मुंडे आणि शहांच्या भेटीवर प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयाचा माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा. कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती. कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. माणिकराव कोकाटे आणि रोहित पवार यांच्या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित पवारांनी कोकाटेंचा सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता. माणिकराव कोकाटेंकडून कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडाचा अर्ज फेटाळला. औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी वाल्मिक कराडनं अर्ज केला होता. कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार. मुंढवा जमिनीबाबत धक्कादायक कागदपत्र आमच्या हाती. अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट. तर 2021 मध्ये पार्थ पवार आणि तेजवानीची पॉवर ऑफ अटर्नी झाली. प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही. दमानी यांची माहिती. 2023 पासून पीएस सगळं मॅनेज करत होता. अजित पवारांना काहीच माहिती नाही. हे शक्य आहे का? मुंढवा जमीन घोटाळ्यावरनं अंजली दमानी यांचा सवाल. तर पार्थ पवारांना अधिकाऱ्यांची मदत होती, दमानी यांचा दावा. हिंगणघाटचा बाईकवीर वैभव साटोणे नेपाळ दौऱ्यावरती निघालाय. वैभव जवळपास 5000 किलोमीटरचा प्रवास बाईकनं करणार. आमदार समीर कुणावार यांनी वैभवला दिल्या शुभेच्छा. सोलापुरात राज्यस्तरीय मनोरमा मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत संमेलन पार पडलं. पुण्याच्या भोरमधील 200हून अधिक आशा सेविकांना मोफत आशा हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. आशा सेविकांसाठी संपूर्ण चित्रपटगृह केलं बुक. ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीनं चित्रपट दाखवण्यात आला. नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या यात्रेत 756 घोड्यांच्या विक्रीतून 4,24,00,000ची उलाढाल. यंदा सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याची माहिती. तर यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात हीच खरेदी विक्री 5 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता. रत्नागिरीतल्या राजापुरात कोळवण खडीमध्ये धाडसी घरफोडीचा पोलिसांकडनं छडा. 2 अट्टल गुन्हेगार ताब्यात. आरोपींकडनं गुन्ह्याची कबुली. रत्नागिरी जिल्ह्यात 19,648 भटक्या कुत्र्यांची नोंद. शासनाच्या श्वान नियंत्रण मोहिमेमुळे ग्रामविकास अधिकारी हवालदिल
मोहिमेसंदर्भात प्रशासन स्तरावरून बैठका सुरू. मोहिमेसाठी निधीची तरतूद नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांसमोर पेच. पुण्याच्या भोरमध्ये मध्यरात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यानं दुसऱ्या मजल्यावरील सलूनचं दुकान फोडलं. 55,000ची रक्कम लांबवली. भोर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. वाशिमच्या रिसोडमध्ये शेलू खडसे गावात घरफोडी. अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून 30,000च्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. रिसोड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम अद्याप अपूर्ण. 741 पैकी केवळ 297 योजना पूर्ण, तर 444 योजनांची कामं अर्धवट अवस्थेत. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.